आहारात नेहमी मसालेदार आणि चमचमीत पदार्थ न ठेवता पालेभाज्यांचा समावेश जास्तीत जास्त करावा. त्यातीलच एक भाजी म्हणजे ही तांदुळक्याची भाजी. पोषक तत्वाने भरपूर असलेली आरोग्यदायी ही भाजी नक्कीच तुम्ही खायलाच हवी. तर आता ही भाजी स्वच्छ अशी बघा आपल्याला धुवून घ्यायची आहे. कोवळे पानं आणि देठंसुद्धा मी तोडून घेतलेले आहेत. तर या भाजीमध्ये थोडं मातीचं प्रमाण असतं, तर ती भाजी आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण माती याची निघून जाईल. आणि भाजी धुतल्यानंतर हाताने पिळून त्यातील पूर्ण पाणी आपल्याला शक्य होईल तितकं काढून घ्यायचं आहे. आता भाजीसाठी आपण कांदा चिरून घेणार आहोत. तर या भाजीसाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आपण इथे घेतलेले आहेत. आणि ही एकमेव अशी भाजी आहे की या भाजीमध्ये कुठलेही मसाले, जिरे तसंच हळद आपण घालणार नाही आहोत. तर आता ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे. तेल गरम झाल्यानंतर लसूण पाकळ्यांचे काप आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आता इथे लसूण पाकळ्यांचे काप हलकेसे सोनेरी रंग याला आल्यानंतर आपल्याला यामध्ये सुक्या लाल मिरचीचे काप घालायचे आहेत. तर या भाजीसाठी आपण सुक्या लाल मिरच्या वापरणार आहोत. तर आता यामध्येच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदा कांदा मस्त छान रंग बदलला की यामध्ये आपल्याला तांदुळक्याची भाजी घालून घ्यायची आहे. आणि केव्हाही पालेभाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही, म्हणजे त्यातील पोषक तत्व निघून जातात. तर ही भाजी आपल्याला मस्त एकत्र करून घ्यायची आहे आणि हलकीशी एक वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. कारण वाफेमुळे बघा भाजीचं प्रमाण जे आहे ते पहिल्यापेक्षा कमी होतं आणि यातील पाणी पूर्ण आटू द्यायचं. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मस्त भाजी छान आपल्याला बघा वाफवून घ्यायची. आता ही तांदुळक्याची भाजी अशीच साध्या सोप्या पद्धतीने तयार केली जाते आणि खरंच सांगते तुम्हाला ही भाजी चवीला अप्रतिम लागते. नक्कीच ही भाजी तुम्ही करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.